पायावर या वारकरी संतांच्या नेहमी करता लातूर नगरीने महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सर्वांगीण क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटला अशा पावनभूमीला मी कोटी कोटी प्रणाम करतो। आज लातूर मिशनच्या माध्यमातून पत्रकार भारतजी जाधव साहेब यांनी विविध क्षेत्रात अत्यंत तळमळीने चांगलं काम करणारे, लोकाभिमुख काम करणारे आणि लोकाला न्याय देण्याचं काम आपल्या क्षेत्राच्या माध्यमातून करणाऱ्या सर्व 11 मंडळीचा त्यांनी सत्कार ठेवलेला आहे। त्याबद्दल भारत काका तुमचे अभिनंदन करतो, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो। आज 11चा आकडा महत्त्वाचा आहे। आजच का ठेवला त्याचं कारण आज एकादशीसुद्धा 11चाच आकडा आहे आणि पुरस्कार तुम्हीसुद्धा 11च लोकांना दिलेले आहेत आणि याचा वर्धापन दिनसुद्धा 11वा आहे। असा त्रिवेणी संगम भारत जाधव साहेब आपण घडवून आणला, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो। पत्रकार त्यांना म्हणतात जे भविष्याला आकार देतात, त्यांना पत्रकार म्हणतात आणि लोकांच्या मनातल्या भावना आपल्या पत्रकारितेपर्यंत जनता जनार्दनापर्यंत विचाराने साकार करतात, त्यांना पत्रकार म्हणतात। आपल्याला कोटी कोटी अशा प्रकारचं धन्यवाद देतो। नावच भारत आहे, भारत शब्दाचा अर्थ आहे संस्कृतमध्ये भारत हा एक शब्द आहे, त्याच्यात अक्षर 3 आहेत आणि संस्कृतच्या दृष्टिकोनातून धातू 2 आहेत। धातू म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप, त्याच्यात भा आणि रम हे 2 धातू आहेत। तर भाभाती म्हणजे प्रकाशने असा त्याचा अर्थ आहे आणि रमती म्हणजे रमणे, जे आपल्या कर्तव्यात रमलेले आहेत अशांना प्रकाशित आणण्याचं काम ज्यांनी केलं त्यांचं नाव भारत आहे। म्हणजे आईवडिलांनी तुमचं नाव भारत ठेवलं आहे, त्या आईवडिलाला मी खूप खूप आदर करतो, त्यांना वंदन करतो, धन्यवाद। जे नेहमी राहतात करत, ज्यांच्या पुढची कामं नाहीत कधी सरत आणि माणसाला हवा वाटतो माणूस परत परत, त्याचंच नाव आहे भारत। म्हणून तुम्हाला आजच्या प्रसंगी कोटी कोटी धन्यवाद देतो। माननीय डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब आज संसदेमध्ये लातूरचे प्रतिनिधी म्हणून आपण पहिल्यांदा गेलात। साहेब, लातूरची भूमी अशी आहे, फक्त संधीच मिळावी। लातूरच्या भूमीने उपसभापतीला सुद्धा मुख्यमंत्री केलं आहे, उपसभापती झालेल्या मुख्यमंत्र्याला सुद्धा केंद्रात मंत्री म्हणून केलं आहे। फक्त आपली पेरणी योग्य शेतात झाली, त्याच्यामुळं या लातूरच्या भूमीचे काम आहे। लातूरचा नागरिक, लातूरची जनता नेहमीच करता जे चांगलं आहे त्याचा पाठपुरावा करणारच। या लातूरच्या भूमीने इथल्या नगराध्यक्षाला सुद्धा देशाचं गृहमंत्री केलं, नेक्स्ट टू PM इतक्या पदापर्यंत पोचवलं। आता आपल्याला कुठपर्यंत पोचवतील याचा अंदाज करण्याची गरज नाही। अशा भूमीचे आपण लोकप्रतिनिधी झालात, त्याबद्दल आपल्याला मी कोटी कोटी धन्यवाद देतो। लातूरची भूमी कुणाला किती उंचीवर नेईल हे सांगता येत नाही। लातूरची भूमी भूमी नाही, हे सूप आहे। या सुपाला माहीत आहे कसं घोळायचं आणि खडे बाजूला काढायचे आणि राशीचे जे ज्वारीचे कण आहे ते ठेवायचे। तसं तुमच्यासारख्या राशीच्या कणाला लातूरच्या सुपामधून आता बाहेर काढलेलं आहे। त्याच्यामुळे सगळे खडे खुडे बाजूला काढले आणि अशा चांगल्या कणदार नेतृत्वाला लातूरकरांनी संधी दिली, त्याबद्दल लातूरकरांचं अभिनंदन करतो। साहेब, तुमचं सुद्धा अभिनंदन करतो। तुमच्याही आईवडिलांनी नाव तुमचं ठेवलं आहे शिवाजी, ज्यांच्याबद्दल नाराजी नेहमी आता लोकांच्या कामासाठी आहे, राजी त्यांचंच नाव आहे शिवाजी। त्यांनाही कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद देतो। दुसरी गोष्ट अशी आहे, इथं जे बसलेले आहेत राजेंद्रजी वनारसे साहेब, मी पहिल्यापासून त्यांचा साक्षीदार आहे। आज महिला राष्ट्रपती झाल्या,
महिला देशाच्या अर्थमंत्री झाल्या, परराष्ट्रमंत्री झाल्या, वैमानिक झाल्या. पेट्रोल पंपापासून असं कुठलं क्षेत्र नाही की ज्याच्यात महिला कमी पडली. आणि अशा महिलांच्या शिक्षणाचा जर पाया कोणी घातला असेल तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी. हे विसरता येणार नाही. आज कलावंताचं मानधन म्हणून कोणाला 500 मिळतात, कोणाला 1,500 मिळतात. परवा आम्ही एकदा गेलो होतो, मी अजितदादाला, मला दादा अर्थमंत्री आहेत, जरा डबल करा. त्यांनी लगेच 2.5 केलं. हे सगळं असलं तर याचं श्रेय कोणाला आहे? ते राजेंद्र वनारसे साहेबाला श्रेय आहे. पण आपल्याकडं कसं आहे, लग्न जमविणाऱ्यापेक्षा करवला आणि करवली जास्त शूटिंगमध्ये असतात. जमविणारा माणूस मात्र कुठंतरी एखादी शाल घेऊन बाजूला असतो. त्याचा सन्मान नाही होऊ द्या महाराज, पण मूळ प्रेरक ते. मी कॉलेजला असताना हिंदीवर एक कविता होती, जाग तुझको दूर जाना, नाश पथ पर चिन्ह छोड जाना. अरे बाबा जाग, तुला लांब जायचे, तू रस्त्यावर चालत राहा, तुझ्या पाऊल खुणा मागे राहणार नाहीत, पण नाही राहू दे, पण रस्ता दाखवणारा तू व्हायचे. तसं या महाराष्ट्रातील सगळ्या कलावंताच्या घराघरात आज एवढी त्यांच्या उत्तरार्धात, त्यांच्या अडचणीच्या काळात जे 4 पैसे त्यांना आधार म्हणून येतात, महाराष्ट्र शासनाकडून येतात, त्याचे सगळे उद्गाते कोण असतील तर हे वनारसे साहेब आहेत. मी त्यांचा साक्षीदार आहे. खूप खूप चांगलं काम आहे. खरं म्हणजे वनारसे साहेब, मी एकदा महाराष्ट्राच्या पातळीवर सगळ्या कलावंताला बोलून तुमचा मोठा पुरस्कार करणार आहे. हे कौतुक आहे मला. आणि पुरस्कार म्हणजे काही नवा शब्द आहे पुरस्कार, बरं का, कालानुरूप. जुन्या काळात आम्ही काकी जिजी म्हणत होतो, आताची पोर आंटी म्हणते. म्हणजे काकी जिजीला 1.5 चपाती खात होती ना आंटी काय 15 पोळ्या खाती असं नाही, फक्त तो इंग्रजी शब्द आहे. तसं पुरस्कार म्हणजे तरी काय, मूळ शब्द आहे पूजा. पूजा म्हणजे तरी काय आहे बरं का, पूजा म्हणजे दुसरी काही नाही. ज्या शक्ती राष्ट्राच्या समाजाच्या उत्कर्षासाठी कारणीभूत ठरतात त्यांचा पुरस्कार म्हणजे त्यांची पूजा आहे. ज्यांनी आपल्या ग्रामसेवक पदातून, पत्रकारितेतून, शिक्षणातून, वेगवेगळ्या माध्यमातून समाजाच्या विकासाला बळ देण्याचं काम केलं, त्यांचं पुरस्कार म्हणजे त्यांची पूजा. आणि हे करणंसुद्धा महाराज कुणालाही जमत नाही साहेब. वैकुंठवासी भीमसिंह महाराजांनी एकदा एक वाक्य उच्चारलं होतं, अरे पुरस्कार करणं म्हणजे दुसऱ्याचं कौतुक करणं, पुरस्कार करणं म्हणजे दुसऱ्याचा सन्मान करणं, पुरस्कार देणं म्हणजे त्यांनी केलेल्या कार्याला शिक्कामोर्तब करणं. समाजाला काय माहिती कोण काय करतंय, पण पुरस्काराच्या माध्यमातून समाजमानामध्ये त्यांची प्रतिमा उभा राहती. ही खऱ्याच अर्थानं सामाजिक काम करणारी मंडळी आहेत. म्हणून पुरस्कार देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण हे काम करताय. भीमसिंह महाराजांनी एक शब्द वापरला, ते कोणालाही नाही जमत महाराज. आपला अलीकडचा स्वभाव असा आहे की आम्ही जर एखाद्याला घरी 4-5 दिवस थांबलो आणि 4-5 दिवसानं, काही दिवसांनी त्यांच्या गावचा माणूस भेटला तर आम्ही म्हणतो ते घरचे लोक खूप चांगले वाटले, उत्पन्न चांगले दिसते. ती म्हणते मुलकाचं कर्ज आहे. आम्ही म्हणलं त्यांच्या घरातली पोरं नोकरीला दिसतात, 1 रुपया देत नाही म्हातारीला. त्यांच्या घरातल्या महिला खूप सुगरण दिसतात, बाहेरच्या बाया बोलले. म्हणजे दुसऱ्याबद्दल चांगलं बोलणं हे माणसाला पटतच नाही महाराज. एक मुलगा 12वीला महाराष्ट्रात पहिला आला आणि त्याच्या गावातल्या माणसाला म्हणलं तुमच्यातला मुलगा महाराष्ट्रात पहिला आला. ते म्हणले हो हो. मला वाटतं त्यानं ऐकलं का? म्हणले हो. ते म्हणलं हो या. म्हणजे दुसऱ्याचं चांगुलपण ऐकून घेणं सुद्धा बरं वाटत नाही. एकाचा अमृत महोत्सव होता महाराज. त्यांनी शिक्षणात खूप चांगलं काम केलं होतं. मी त्यांचं कौतुक केलं. खाली बसल्या त्यांच्या पत्नी म्हणल्या काय त्यांचं कौतुक केलं आहे, सगळं मी तरीच केलं. म्हणजे नवऱ्याचं कौतुक बायकोला पटत नाही, बायकोचं कौतुक नवऱ्याला पटत नाही. नाही लग्न करून माझा एवढा अभ्यास आहे, तुमची तुम्ही ठरवा, तुम्हाला काय वाटत असेल. नाही पटत. मी एका कीर्तनामध्ये महिलाचं कौतुक केलं. 2-4 जणी मला भेटले, महाराज लय बायकावर डोक्यावर घेऊ नका, आमचं अवघड होईल. दुसऱ्याला खानदानी अंतकरण लागतं. म्हणजे खानदानी या शब्दाचा अर्थ सामाजिक बांधिलकीने जगणं,
त्याची विचारदृष्टी लोकहिताची, लोकाच्या आनंद. संत संत कोण आहे महाराज? लई भानगडीत जाऊ नका. दुसऱ्याच्या प्रगतीत ज्याला आनंद वाटतो संत. जास्त व्याख्या करू नका. दुसऱ्या प्रगती, दुसऱ्याच्या आनंदात, दुसऱ्याच्या उत्कर्षात. आणि म्हणून मी जाधव साहेब तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमात दुसरी गोष्ट आहे महाराज, किती जरी कढईमध्ये तेल तापलेलं असलं पण तळणारी बाई सुगरण राहते, नाही तर सगळ्या करंज्या करपून टाकते ना, अनारसे करपून टाकते. आता अनारसे समोर अनारसे मी काय सांगावे लक्षात. हां, म्हणजे कार्यक्रमाची उंची टिकून ठेवणं, कार्यक्रमाचं वातावरण टिकून ठेवणं हे सूत्र. चांगला गंध, तुम्हाला आहे सामाजिक कामाचा छंद, मलाही वाटला आनंद. आता माझं बोलणं करतो बंद. रामकृष्ण.